मलबार हिल बाणगंगा परिसरातील जबरेश्वर महादेव मंदिर येथे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून महाआरती सध्या सुरू झाल्याचं बघायला मिळत आहे। ठाकरेंच्या शिवसैनिकांनंतर आता मंदिरात मनसैनिकही दाखल झालेले आहेत। महादेवाच्या या मंदिरात दर सोमवारी आरती होते, मात्र इथे होणाऱ्या आरतीस स्थानिक मारवाडी नागरिकांनी आक्षेप घेतलेला आहे आणि त्यांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार केली आहे। दर सोमवारी होणाऱ्या आरतीच्या आवाजामुळे मारवाडी नागरिकांनी ही तक्रार केल्याचं बघायला मिळत आहे। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमच्या प्रतिनिधी शिल्पा सध्या आपल्यासोबत आहेत। शिल्पा, आपण बघू शकतो जबरेश्वर महादेव मंदिरात सध्या आरतीला सुरुवात झाल्याचं बघायला मिळत आहे, मात्र सध्या जे स्थानिक नागरिक आहेत त्यांचा याला विरोध दिसतोय, काय त्यांचं नेमकं म्हणणं? गौरी, आता जर आपण पाहिलं तर आरतीला सुरुवात झालेली आहे, मात्र मलबार हिल बाणगंगा परिसरातील जबरेश्वर महादेव मंदिर इथे आरतीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेचे विभाग प्रमुख संतोष धुरी कार्यकर्त्यांसह दाखल झालेले आहेत आणि आरती सुरू आहे। महादेवाच्या या मंदिरामध्ये दर सोमवारी आरती होते। हे पुरातन काळातील मंदिर आहे। सोमवारी होणाऱ्या या आरतीच्या आवाजामुळे आजूबाजूचे जे काही नागरिक आहेत त्यांना त्रास होत असल्याची तक्रार करण्यात आली होती आणि याच मुद्द्यावरून मनसे नेते संदीप देशपांडे, संतोष धुरी आणि अविनाश जाधव मनसेचे हे कार्यकर्त्यांना घेऊन या मंदिरात आरतीसाठी पोहोचलेले आहेत। सध्या आरती सुरू आहे, मात्र यामध्ये मनसेचे नेते संदीप देशपांडे देखील उपस्थित असल्यामुळे ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचे कार्यकर्ते त्यामुळे आता या आरतीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे। शिल्पा, या घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।